संप्रदायाकडे वळा, त्याचप्रमाणे यांच्या डोक्यामध्ये सुद्धा प्रकाश टाका आणि टाकल्याच्या नंतर त्यांनाही वाटलं पाहिजे की या मराठ्यांना आज आरक्षणाची गरज आहे. अहो काही काही लोक तर काय म्हणतात ऐका ना, मला स्वतः फोन आला, तुम्ही काय म्हणतात ताई, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण पाहिजे. अहो तुम्ही पाटील आहात ना, तुम्हाला काय करायचं आरक्षण? हो आम्ही कालही पाटील होतो, आम्ही आजही पाटील आहेत आणि उद्याही पाटीलच राहणार. आहो ना आम्ही. परंतु आमच्याकडे आमच्या वडिलांकडे 500-500 एकर जमीन होती, आजोबांकडे पंजोबांकडे. परंतु या ठिकाणी तुम्हीच नवीन नवीन नियम काढले, टॅक्स आणला, कायनू बायनू घेत आले आणि शिक्षणाकरता कशा करता तुम्ही आमच्याकडून तुम्हीच पैसा घेतलाय. आमची शेतीबाडी आता आमच्याकडे काही राहिलेलं नाही हो. आमच्या मुलाने, आमच्या आई वडिलांनी रात्रंदिवस काबाड कष्ट करावी, शेतामध्ये जावं, घाम गाळावा आणि आमच्या लेकरांना शिकवावं. अहो आमचे लेकरं शिकतात, शाळेत जातात, शिक्षण नाही घेतात. अहो 95% आमच्या मुलांनी घ्यावेत, मुलींनी घ्यावेत. परंतु या आरक्षण नसल्यामुळे आपलं काय होतंय बघा, आपला 95% वाला लागत नाही आणि हा 35% लागतो. आपण करायचं काय मग? आमच्या शिक्षणाला काहीच गरज नाही का? आम्ही एवढं शिकून काहीच फायदा नाही. आमच्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये घाम गळायचा सोडून द्यायचा. आमच्या घामाची किंमत नाहीये का तुम्हाला? आज हाच प्रश्न सगळ्यांनी उचललेला आहे. अहो ते 35% वरले लागतं आणि आपलं 95% वाला ते मस्त खुर्चीवर बसतं टाईट मध्ये, पायावर पाय टाकून, आणि आपलं समोर टेबल पुसते. मग करायचं काय? ते कमीत कमी शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. तुम्हाला काहीही केल्याच्या नंतर तरीही तुम्हाला आरक्षण. मी आज बातम्यामध्ये पाहिलंय की उद्या काही काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. उद्या बरं बातमीपत्रावरती बघितलंय की उद्या काही काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. परंतु हात जोडते तुमच्या समोर आणि माफी मागते, माय बाप हो, एका भावाला कुणबी प्रमाणपत्र भेटणार आणि दुसऱ्याला नाही भेटणार. मग ते कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं की नाही घ्यायचं? करायचं काय नेमकं? म्हणूनच मनोज जरांगे पाटील म्हणतायत की सरसकट आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवंय. आणि आज सर्वजण आपण त्याच निमित्ताने जमले. बाबांची अवस्था पाहिली, बाबांना उठून सुद्धा बसता येत नाही. काष्टी बाबांना अतिशय हालाकीची त्यांची अवस्था आहे, अन्न सुद्धा घेत नाहीत बरं ते. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे, बाबा तुम्ही अन्न घ्या, पाणी तरी घ्या, कमीत कमी पाणी तरी घ्या. कारण की आज तुमच्यासारख्या गरजू लोकांची आम्हाला गरज आहे. आणि सोबत जे 3 जण बसलेले आहेत, माझा परिचय नाही, तुम्हाला माफी मागते मी, कारण की पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलेली आहे, माझा परिचय नाहीये तुमच्यासोबत. तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती आहे, कमीत कमी पाणी तरी घ्या, एवढं कडक करू नका. परंतु आपण आतापर्यंत केले, खूप केले, हा सरकार आपली फार परीक्षा घेतोय. परंतु आज सर्वजण या ठिकाणी बसलेत ना, अहो एवढं मोठं गाव आहे आणि एवढ्या गावामध्ये एवढी अफाट संख्या निर्माण झाले. आंतरवालीला सुद्धा तुम्ही गेले होते आणि मीही गेले होते. काय त्या मनोज जरांगे पाटलाची अवस्था आहे. अहो असं बघितल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीकडे बघावं, मुलांकडे बघावं, मुलींकडे बघावं आणि घराकडे पाहावं असं वाटतच नाहीये की हा फार श्रीमंत व्यक्ती आहे. खूप हालाकीची परिस्थिती आहे त्यांची घरची, खूप खूप म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती आहे. अशी इच्छा होत होती ना की त्यांचे पाय धरावे. एक सांगू माय बापो, आपण सर्वजण म्हणतोय, सर्वजण या ठिकाणी माळकरी आहात, सगळेजण आहेत या ठिकाणी बसलेले. माझ्यापेक्षा वयानं, जपानं, तपानं सर्वजण मोठे आहात. आपण सर्वजण म्हणतोय की जगद्गुरु तुकोबरा यांनी संसारावरती शून्य ठेवलं. परंतु आताच्या या कलियुगामध्ये त्याचप्रमाणे, त्याच वेळेसारखं आपल्या मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा संसारावरती शून्य ठेवलंय. ज्या दिवशी उपोषणाला बसले त्या दिवशी त्यांनी पहिलं वाक्य म्हटलं होतं, बायकोला सांगावं, पत्नीला सांगावं, वाचलं तर तू जा. आणि गेलो समाजाचा. हे वाक्य त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं.
म्हणून या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत. फार 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 आनंद वाटला. निळकंठ बाबांनी आम्हाला या ठिकाणी येण्याचा योगायोग आणला म्हणून त्यांचे सगळ्यात महत्वाचे धन्यवाद. कारण की एवढी प्रेमळ व्यक्ती सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत, भेटलेले आहेत. विठ्ठल अभंग सुद्धा घेतलाय आणि अभंग सुद्धा सोडवणं गरजेचं आहे. ज्या निमित्ताने जमलोय ते निमित्त मी तुमच्या समोर मांडलेले. आज आपलं काळीज म्हणजे आजचं हे निमित्त आहे. माझ्या तुकोबरायांनी सांगावं काय सांगू आता. संतांचे उपकार हे सांगता येत नाही. का बरं संतांचे उपकार सांगता येत नाही? कारण की संतांचे उपकार आहे आश्चर्याचे आहेत, अलौकिक आहेत. अहो सांगू शकत नाही. बरं ठीक आहे, संतांचे उपकार सांगू शकत नाही, मग सर्वसाधारण व्यक्तीचे सर्वजण उपकार सांगू शकतात. त्यातील उपकार बरेच उपकार आहेत. आईंचे उपकार आहेत, वडिलांचे उपकार आहेत, गायीचे उपकार आहेत, गंगेचे उपकार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो रात्रंदिवस डोळ्यामध्ये पाणी घालतोय म्हणजे तो माझा भारत.